आपल्या अभंगवाणीमधून जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीजेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी हे देहू येथे इंद्रायणी नदीकाठी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं स्मरण करण्यासाठी जमतात आणि याच पार्श्वभूमीवरती PMPL प्रशासनाने 4 मार्च ते 6 मार्च या 3 दिवसासाठी जवळपास 125 जादा बसेस जे आहेत ते देहू येथे सर्व वारकरी जे आहेत ते वारकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी जादा बसेसच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण पुणे महानगरपालिकेच्या या PMT स्टॉप जो आहे या ठिकाणी आहोत। खरं तर तुकाराम बीजेच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक वारकरी जमत असतात। अभंग कीर्तन अशी मोठा धार्मिक सोहळा देहू येथे पार पडत असतो। तुकाराम बीजेच्या दिवशी खरं तर तुकाराम महाराज जे आहे ते सदेह वैकुंठ गमन ज्यांचा जो सोहळा असतो आणि या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या अभंगाचे त्यांच्या विचारांचे स्मरण होण्यासाठी लाखो वारकरी जे आहेत ते देहू नगरी येथे जमत असतात आणि मोठा कीर्तन महोत्सव किंवा मोठा धार्मिक सोहळा या ठिकाणी पार पडत असतो। राज्यातल्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी जे आहेत ते देहू नगरीमध्ये दाखल होत असतात। या ठिकाणची गर्दी लक्षात घेता त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर उद्या हा तुकाराम बीजेचा कार्यक्रम जो आहे तो देहू नगरी या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आज 4 मार्च ते 6 मार्च अशा 3 दिवसांसाठी PMPL प्रशासनाकडून 125 जादा बसेस जे आहेत त्या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व वारकरी जमत असतात आणि त्यांच्या माध्यमातून कीर्तन सोहळा असेल किंवा अभंगवाणी असेल याचं स्मरण या ठिकाणी देहू नगरीमध्ये केलं जातं आणि याच पार्श्वभूमीवरती PMPL प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।